अखेर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मिळाला दिवाळी बोनस। आचारसंहितेमुळे या कर्मचाऱ्यांचा बोनस थांबवण्यात आला होता। एसटी महामंडळातील 90,000 कर्मचाऱ्यांना 6,000 रुपये दिवाळी भेट देण्यात आली आहे। सुरेश धस आमदार होत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा पण एका कार्यकर्त्याने केला होता। या कार्यकर्त्याची दखल घेत स्वतः सुरेश धस यांनी त्यांच्या पायात चप्पल घालत त्यांचे आभार मानलेत। अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि वंचितच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद। निवडणुकीतील पराभवाचं कारण विचारण्यासाठी अकोट मतदारसंघाचे वंचितचे पदाधिकारी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी यावेळी झाला वाद। अहिल्यानगरमधील मेकॅनाइज्ड इन्फंट्री सेंटर अँड स्कूलमध्ये पार पडलेल्या समारंभात मेकॅनाइज्ड इन्फंट्रीच्या 4 तुकड्यांना राष्ट्रपतींचा प्रतिष्ठित ध्वज प्रदान। सैन्य प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केला ध्वज प्रदान। वाशिम जिल्हा परिषद आणि 6 पंचायत समितींवर लवकरच प्रशासक नेमण्याची शक्यता। वाशिम जिल्हा परिषद आणि 6 पंचायत समितीच्या निवडणुकांसंदर्भात अद्यापही प्रशासनाकडून कुठल्या हालचाली होत नसल्याने प्रशासक लागणार का याकडे लक्ष। शिंदे गटाचे नेते रामदास कदम सहकुटुंब साई दरबारी। साईंची आरती करत घेतलं मनोभावे दर्शन। आमदार धनंजय मुंडे शिर्डीत साई चरणी लीन। विधानसभेतील विजयानंतर मुंडे शिर्डीत। मंत्रिपदाबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते जो निर्णय एकत्रित बसून घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल असं वक्तव्य। पुण्यात रोहित पवारांनी घेतली उपोषणकर्ते बाबा आढाव यांची भेट। लोकशाहीच्या वस्त्रहरणाच्या निषेधार्थ बाबा आढाव उपोषण करतायत। एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी महाडमधील मराठा समाज किल्ले रायगडावर। महाराजांच्या चरणी घातलं गाऱ्हाणं। छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं स्वराज्य निर्मितीसाठी काम केलं होतं तसं काम शिंदेंनी गेल्या 2.5 वर्षात केल्याची मराठा समाजाची भावना। भंडाऱ्यात भाजप पदाधिकाऱ्यांचं अंभोरा श्री क्षेत्र मंदिरात साकडं। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली पूजा। बेळगावात 9 डिसेंबरला मराठी भाषिकांचा महामेळावा। याबाबत मराठा एकीकरण समितीचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। बेळगावातील कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मेळाव्याचं आयोजन। नाशिक शहरात दुचाकीस्वार आणि सहप्रवासी या दोघांना हेल्मेट सक्ती। सहप्रवाशाकडे हेल्मेट नसेल तर दंडात्मक कारवाई होणार। नाशिक शहर वाहतूक विभागाचा निर्णय। नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अहिल्यानगरमध्ये तापमानात घट। पुढचे 2 दिवस जिल्ह्याला येलो अलर्ट। तापमान 9 अंशांवरून 6 अंशांवर जाण्याची शक्यता तर साथीच्या आजारांचीही अनेकांना लागण। उसाला 3,700 पहिली उचल द्या। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखानदारांना 15 दिवसांचा अल्टिमेटम। दुसरीकडे अंकुशच्या कार्यकर्त्यांनी शिरोळ्यात उसाची वाहतूक करणारे ट्रक रोखत गाड्यांची तोडफोड केली। नाशिक जिल्हा बँकेचे ठेवीदार आक्रमक। तोट्यात गेल्यानं जिल्हा बँक ठेवीदारांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नसल्यानं ठेवीदार आक्रमक। तत्कालीन सभासद मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोपही केले। जिल्हा बँकेविरोधात हायकोर्टात जाण्याचा ठेवीदारांचा इशारा। पिंपरी चिंचवडमध्ये प्रियकराकडून प्रेयसीची हत्या। पैशावरून झालेला वाद टोकापर्यंत गेल्यानं हत्या। प्रेयसी हरवल्याची तक्रार करणाऱ्या प्रियकराचं बिंग फुटलं। प्रियकर दिनेश ठोंबरेला अटक। परभणीच्या गंगाखेडमध्ये पत्नी आणि मुलीसह शिक्षकाची आत्महत्या। तिघांची रेल्वे ट्रॅकवर जाऊन मालगाडी खाली येत आत्महत्या। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचा कुलसचिवाच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न। नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील हा प्रकार। विद्यापीठातील स्त्री अध्ययन केंद्रात काम करूनही 4 महिन्यांचे पैसे न दिल्याचा आरोप। मालेगाव सामान्य रुग्णालयात औषधांचा तुटवडा। लिफ्टही बंद असल्याने अपघाती रुग्ण। प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला रुग्णांची गैरसोय।
अकोल्यात 19 वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांमध्ये बोगस खेळाडूंचा भरणा, प्रशिक्षक आणि विद्यार्थ्यांचा आरोप, स्पर्धेत वयाची खोटी प्रमाणपत्र सादर करत 19 वर्षांवरील खेळाडूंचा सहभाग असल्याचाही केला आरोप. बीडच्या केसमध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं तरुणावर गुन्हा दाखल. 2 समाजांमध्ये तेढ निर्माण होईल अशी पोस्ट केल्यानं पोलिसांची तात्काळ कारवाई. जळगावात अवैध रेती वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पथकाच्या वाहनावर वाळू माफियांचा ट्रॅक्टरची धडक. वाळू माफियांकडून कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न. घटनेत शासकीय वाहनाचं किरकोळ नुकसान. मुंबई पोलीस दलाचे निवृत्त पोलीस कर्मचारी विनोद आचरेकर यांची हत्या. सिंधुदुर्गच्या कणकवलीतील कोळेशी गावात राहत्या घरी आढळला मृतदेह. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. वर्ध्याच्या आर्वी येथील सावळापूर गावात 2 दुचाकींचा अपघात. अपघातानंतर दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेल्यानं एकाचा जागीच मृत्यू, तर दुसऱ्या दुचाकीवरील जखमी तरुणाचा रुग्णालयात मृत्यू. चंद्रपूर जिल्ह्यात भरधाव वेगात असलेल्या 2 ट्रकची समोरासमोर धडक. एका ट्रक चालकाचा मृत्यू तर 1 जण जखमी. कोठारे गोंडपिंपरी मार्गावरील देवई फाट्याजवळ घटना. चंद्रपूरच्या सावली तालुक्यात दुचाकीची ट्रॅक्टरला धडक. अपघातात 3 युवकांचा मृत्यू. बोथली हिरापूर रोडवरील मार्कंडेय विद्यालयासमोरील घटना. घटनास्थळी एका तरुणाचा तर उपचारादरम्यान गडचिरोली येथे 2 युवकांचा मृत्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.